हे बघ भाईचा बेडरूम एकदम जबरदस्त बांधलाय. का हो व्हायचा आमच्या नशिबान कधी यायचं असं घर? हा लवकरच गेला होता. याला ट्रिपचा एवढा शौक आहे ना भाई, कोणलाच नसेल या दुनियेमध्ये जो असेल ना सगळ्यात जास्त फिरणार तर ह्योच असेल. कोणी पण काही पण सांगून दे भाई, लगेच निघतं. तर तुझ्यासारखा मी एकच बघले, रास फिरते रास. आता बघा भाई, कारण भाईच्या इथं जसा म्हणजे बाहेरून घरातून निघलो ना भाई, वाईबच आलं गे ते. किती नेचरमध्ये राहतो बघा हा. पूर्ण या साईडला झाडी बिडी आहे, कधी पण कुठं पण निघला का मुठे पकडायला या साईडला जातो तो खालती, लगेच मुठे बिठे पकडून आणतं, लगेच आईला सांगतं रान एकदम खतरनाक. डेंजर आहे पूर्ण डोंगरीवरती घर बांधलं आणि या साईडला सगळ्या चाली आहेत भाई. एकटाच काय मोटिव का होतं तुझा सगळ्या गावकऱ्यांना बाहेर सोडून तू डायरेक्ट इकडे डोंगरीवर? काय विषय? असा सुकून भेटत ना भाई. भारी तुम्ही चॉईस एक नंबर केली भाई, आपल्याला पटला. हे गाईज, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळी 9 वाजलेत आणि 9 वाजता उठले. पहिला तर जायचं आपल्याला जिमला. फ्रेश झालोय पहिला तर, आणि या साईडला घेतलेत अंडे आणि ओट्स घेतलेत. दोन्ही पण आता खाऊ पटापट, जिमला निघूयात. हा माझा प्री वर्कआउट आहे मील. सो या साईडला थोडासा क्रेटीन आहे, हा पण पितो आणि मग डायरेक्ट जाऊयात जिमला. तर चला गाईज, झालं माझं खाऊन, लगेच निघूयात. फिनिश. ओट्स पण ना अंडे पण. अजून एवढे अंडे ठेवलेले उकडत, हे झालेत उकडून, आल्यानंतर खायचे. पाऊस बघा किती झाला भाई, सगळीकडे पाणी पाणी झालं. जामच पाणी पडते वाटतं अजून पण. थांबाचा काय नाव घेत नाही. आणि गाडी काढायला तर जागा पण नाही ठेवली आई बघा. पाठीमागच गाडी लावली एकदम चिपकून. कशी गाडी निघेल माझी सांगा? चला तर गाईज निघूयात आता. झाड बघा रस्त्यामध्ये केवढा मोठा पडलाय आणि रस्ता पूर्ण आडलाय, या साईडलाच राहिलाय. मग गाड्या वगैरे झाडांच्या बाजूला ठेवू नका, कारण की आता सध्या तर ना जाम हवा पाणी सुटलाय, त्याच्यामुळे सगळे झाडं पडलेत बघा. इथं पण झाड पडलंय, इथं पण रस्त्यात झाड पडलंय. एवढे मोठमोठे झाडं पडलेत बघा, पूर्ण रस्ता आडलाय यांच्यामुळे. सगळे झाडं रस्त्यात पडलेत. हे पण पडतील याच्यातून एक दोन, कापायला पाहिजेत बाई. झाडं सगळे लावलेत या साईडला त्या साईडला, पण पावसाळ्याच्या कापतच नाही. करण भाई पहिलाच येऊन 1 तास आधी येते आणि सगळा वर्कआउट करते बघा. एवढ्या लवकर काय ते कामावर जायचं लवकरच बिझनेस टाकणार. याला बोललो बिझनेस मध्ये उतर, म्हणजे कसा कामावर नाही. पण कामावर गेला तरी पण ना एकदम बॉस सारखा राहते. काय माहिती आता काय विषय आहे, 2-2, 3-3, 4-4 दिवस सुट्ट्या घेते. मार्केटमध्ये उतरणार आहे लवकरच उतरणार आहे. चाललाय त्याचा प्लॅन काय तर बिझनेस टाकायचा, कारण की एनी टाइम फ्री मग माझ्यासारखा टाइम नाही ना, तर याला कसं लवकर यायला लागतं, लवकर जायला लागते, असं असते. ठीक आहे, पण याचं काम पण चांगलं आहे, असं नाही की नाही चांगला का अर्निंग करतो हा, असं नाही. माझ्यापासून जास्त पण कधी कधी अरे साल्या माझं अप अँड डाऊन येते. आमच्या बिझनेसमध्ये कधी कधी खिशातून पण पैसे द्यायला लागतात, असं आहे. याचा फुल राडा आहे एकदम विषय. आता पटापट वर्कआउट करू. आज काय मारा आपल्याला लेग्स मारायला, ॲप्स. ओ भाई ॲप्स रिझल्ट दिसते रे. येस करूयात पटापट करूयात. बॉडी बनवायची आता यावेळी आपल्याला थोडीफार तरी इम्प्रूव्हमेंट करायचं. कारण की सगळं बाहेरचं वगैरे सगळं सोडलं आहे आपण, आणि बाहेर फिरणं पण जास्त सोडलं आहे. फक्त स्वतःवरती फोकस ठेवला आहे यावेळी, आणि हार्ड वर्किंग चालू आहे. सकाळी उठून येते माणूस, म्हणजे कशासाठी येतं, त्याला काहीतरी करायचं आहे त्याच्यामुळे येतो. नंतर आपली सकाळ तुम्हाला तर माहिती आहे 2-2:30च्या नंतरच व्हायची, पण आली काहीतरी करायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे लवकर उठतोय. पटापट वर्कआउट करू आणि मग लगेच निघूयात. यावेळी वर्कआउटचं काही दाखवणार नाही मी या ब्लॉगमध्ये. पटापट वर्कआउट करू आणि मग निघू. तर काही जस्ट वर्कआउट झाला आहे. वर्कआउट वगैरे पूर्ण लेग्सचं कंप्लीट केलं आपण. अर्धा तास आता कार्डिओ करतो. होती का लेग्स ग्रोथ? लेग्स होतच नाही मला लेग्स. बारीक होती, त्याला रास मेहनत करायला लागेल. हां रास मेहनत करायला लागेल. 2 टाइम तुझं दाखव कसं खायच्यासारखं आहेत. रास मोठं लेग्स आहेत. मांड्या बघ मांड्या. चालला का तू? कर ना कार्डिओ थोडा वेळ. केलं मी स्टार्टिंगला. लवकर येतो ना भाई, मग त्याच्यामुळे कार्डिओ करत बसतो. ठीक आहे, आपण थोडाफार वर्कआउट आता थोडाफार कार्डिओ करू आणि मग निघूयात घरी. जा मग, बाय बाय. झालं आहे माझा पण वर्कआउट कंप्लीट. तर आता निघूया डायरेक्ट घरी. तर भाई येता नारळ पाणी रोजचा पितो मी एक. सो आज ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवू. हे बघा पाणीवाला फुल पाणी असतो आणि चांगला पण वाटतं पिल्यावरती. घरी आलो आणि पाऊस बघा केवढा चालू झाला जोरात.
जाम जोरात पाणी आहे आणि मला आता जायचं होतं पनवेलला आणि पाऊस का थांबतच नाही. काय करशील, स्टॉक भरपूर आलाय आणि पनवेलला जायचं आहे आणि पाणी बघा केवढं आहे आणि रस्त्याला पाणी पूर्ण फुल होतं भाई. त्याच्यामुळे भाई निघू पण नाही वाटत. तरी पण त्या दिवशी गेलेलो माल टाकायला. आता माल पूर्ण संपला. 1-2 दिवसात लगेच संपतंय भाई. कितीची आहे या? 200 ओलन ओलनचे आणल्यान. आज रात्रीचं काम झालं 25. कोण मी नाही आधी पकडाचं, आजचा नाहीये. नंदिता यार होता त्याला. पाऊस कवा पडतोय असं व्हायचा. लगेच चिंबोर आहे ना. आई आज फोरिंग करणार त्यांच्या मागे लागले. दादा तोरीन ना, तोर ना. तो आतमध्येच या करत दाखव मी तोरता लागेल 2. दाखव मी तोरता 2 मिनिटं. माहिती आहे लरोडे चिंबोरीने आठवण आहे की तुला. सगळं झाल्यावर मुद्दाम बोलतात तेवढं. नाही तोडलाच तर मी नको. आता हे 2च आहेत का ना हात माकू फुकाट. कणाला 2च आहेत हात. अरे 4 2 नाही सॉरी 4 हे उजेड खरंच हा. हे पांढरा असं फेकून दिली. कवा आई आठवणच नव्हती ते अशी कशी आठवण नाही. मला चिंबोऱ्या खायच्या होत्या. कौशा मी वहिनीला बोलवतो चिंबोऱ्या आणायला सांगा आईला. आणि तुम्ही आणलं मोठी त्याच्यात काहीच नव्हता. पण हे पांघरं तरी मोठं मोठं असतात ना खायला मजा येते. तू खाशी नाही बोलतो नाही नंतर अख्खी टोपशी घेऊन बसतेस. नाही का ताई मुर्दार गाईच झालंय माझं डाएटचं सगळं बनवून. हे बघा या साईडला बीटरूटचा ज्यूस बनवलाय, कॅरेट आहे आणि या साईडला मस्त अंडे. एवढा खायचा आहे आणि मग निघायचा. दुपारसाठी चिकन बनवायला ठेवलं आहे. चिकन डब्यामध्ये घेऊन जाऊ डायरेक्ट. बघा सगळेजण जेवायला बसले तिथे ना. बाबू खेळतोय. मटण घाला घेतले बाई आई. मटण ना माझ्यासाठी बघ या दिले ना. रच्चे बनवेल तर मी. दिले बाबा अलग मटण. बाबू तू ना खात मटण. गाडीमध्ये बोलल्यावर कसला निघतं आता येऊ. त्याला काही दुखत असला त्याला गाडी न्यायचा सगळा दुखणं बंद. सगळं म्हणजे सगळं. आता येत होता गाडीन चलतो लगे हाताला पकडून. आता बघा बाबू चला गाडीमध्ये जाऊ. चला का गाडीमध्ये जाऊ. बूम. आता बापू सेरी आता नाही राहणार. मी रस्त्यावर नाही आता. तुझ्या तू असल्यावर कवाच नाही येतो असं खायला. आई आव्हानला खाता चालेल का काल्यावर. हा खायचा बिंदास खायचा बिंदास राहायचा. काय टेन्शन घ्यायचं नाही. बाबा 5, 6, 7, 8 4 घ्यायला पाहिजे होती. हा 13 घ्यायला पाहिजे होती. 13 दे ना, सगळा रेकॉर्ड मी मोडला काय बोलता असता. आपल्या कोल्हापूरला जायला इवाना टिकटा करता. का तिची इच्छा आहे वरण जायची. युवाना जायचं गे टिकटा घालू का. कवा दादा सोमवार जायचं मंगळवार इच्छा जायचा. जायचं. मला भीती वाटतं आली जायला युवाना. शपथ त्यावेळी गोव्याच्या येता ना ते ढग लागलं ना दादा असं असं होतं. मला तर तसा होता वाईट. भीती वाटायला लागली मला. अरे तिला जायची इच्छा आहे. ती बोलतो लांब नको. पहिला प्रवास बोलतो मी जवळचा करीन मग बोलतो लांबचं. जाऊ मग आई इथंच जाऊ जवळच्या लगेच जाऊ. कवा उद्या बघू. अरे आजचा कधी आला. बाबू यो खा भाऊ. अरे खजाना दिली का तुला. खजाना आहे घरामध्ये. हो बोलते. आपला डब्बा असा रेडी होतो रोजच्या रोज. कुठं जायचं असेल तर मला असं पॅक करतो आता याला पटापट सगळं पार्सल. काम 25. दुपारी खायचा भूक लागेल तेव्हा. भैया सगळं क्रॉक्सचा माल आला आजच आपला गोडाऊनला. बघा इकडे आहे. अजून अर्धा गाडीमध्ये टाकलाय तो पण का आता घेऊन चाललो मी पनवेलला. डोंबिवलीचा आणि भिवंडीचा थोडा बाकी आहे ते उद्या देईल. आता निघूयात घराच्या इथून. सगळं काय झालं आपलं माल वगैरे घेतलाय पाठीमागे डिक्कीमध्ये टाकलाय. थोडाफार आहे फक्त क्रॉक्सचा
आणि डायरेक्ट पनवेलला. मी सगळं घरातून ना डाईट वगैरे घेऊन जातो, कारण की मी कधी घरातून बाहेर निघलो ना की मला टाईम भेटेल की नाही भेटणार या सगळं म्हणजे मॅनेज करून तसं निघून जातो डायरेक्ट. आपल्या इथे कशा चाली आहेत तशा याच्या इथं पण चाली आहेत. यांनी पण बाहेर जागा घेऊन घर बांधलंय, त्याच्यामुळे एवढं आतमध्ये आहे, पक्का आतमध्ये आहे बघा. या साईडला सगळ्या चाली आहेत आणि इथं समोरच बंगला बांधलाय. भाईची मर्सडीज पण इथं समोर उभी आहे बघा. बंगला खतरनाक बांधला भाईनी, बाकी त्याच्या कमाईनी बांधलेलं आहे घर, म्हणून भारी वाटतंय. जागा बिगा घेऊन पूर्ण घर बांधलाय भाईनी. बाईची गाडी पण इथं उभी आहे, ब्रेझा. आज करण भाईच्या घरानंच जाऊ, अजूनपर्यंत गेलो नव्हतो. पूजेला बोललेलं मला त्याने, पण मला टाइम नाही भेटला. मी होतो मार्केटला, रच्चा आलो लेले, 12-1 वाजलेला मला यायला, म्हणून आज घरी जाऊ. करणचे आलो किती वेळेला, पण आता मला एंट्रन्स पण नाही माहिती याच्या घरचा. करण, अर्जुन किधर आहे? भाईने एंट्री कुठून ठेवल्या घराचे त्याच ना माहिती. आशा कालू निवास, भाई नाव पण दिलं वाटतं आईचा. चेक करून टाकलाय भाई. व्ह्यू भारी आहे, भारी ठिकाणी बांधले घर, एकदम डोंगरीवर खतरनाक. अरे समोरून व्ह्यू आहे, माहीतच नाही बघा, पूर्ण डोंगरी आहे या साईडला. आणि करण भाई, करण हे बघ भाईचा बेडरूम एकदम जबरदस्त बांधलाय. कवा व्हायचा रे आमच्या नशिबान, कधी यायचं असं घर? हा लवकरच गेला होता. आई बोले तो आतमध्ये आहे बोलतो. बाईला बरा नाही, त्याच्यामध्ये टॅबलेट विबलेट घेतल्या सगळ्या. याच्या बॅगा बिगा बघा, कधी पण कुठं पण निघतात. याला ट्रिपचा एवढा शौक आहे ना भाई, कोणलाच नसेल या दुनियेमध्ये जो असेल ना सगळ्यात जास्त फिरणार तर ह्योच असेल. कोणी पण काही पण सांगून दे भाई, लगेच निघतं. तर तुझ्यासारखा मी एकच बघले, रास फिरते रास. आता बघा बॅग बिग घेतले, लॅपटॉप घ्यायचं सोबत, काम करशील सोबत पण येताना लॅपटॉप घेऊन भाई काम करायला बोलतोय निघा सगळं. अरे भारी भाई, समोर व्ह्यू तर माझ्यासाठी एक नंबर होता. ब्लॉग बिग बनवायला खतरनाक घेतलं बघा भाई. कारण भाईच्या इथे जसा म्हणजे बाहेरून घरातून निघलो ना भाई, वाईबच अलग येते. ते नेचरमध्ये राहतो बघा. हा पूर्ण या साईडला झाडी बिडी आहे, कधी पण कुठं पण निघला का मुठे पकडायला या साईडला जातो तो खालती, लगेच मुठे बिठे पकडून आणतं, लगेच आईला सांगतं रान. एकदम खतरनाक, डेंजर आहे. पूर्ण डोंगरीवरती घर बांधलं आणि या साईडला सगळ्या चाली आहेत भाई. एकटाच काय मोटिव्ह का होतं तुझा? सगळ्या गावकऱ्यांना बाहेर सोडून तू डायरेक्ट इकडे डोंगरीवर, काय विषय? असा सुकून भेटतं ना भाई. भारी तुम्ही चॉईस एक नंबर केली भाई, आपल्याला पटला. आता सध्या तर बघितलंय किती पोल्युशन वगैरे वाढलं मित्रांनो, आणि बाहेर वगैरे गावाबिवामध्ये भाई एकदम किटकिट आवाज. आणि इथे या साईडला बघा भाई, एकदम शांतता. आणि मला पण असंच काहीतरी म्हणजे बघूयात, लवकरच मला पण घर बांधायचं आहे. पण आम्ही जागा शोधतोय, आम्हाला पण अशीच बघायची आहे जिथं कोणाचा टेन्शनच नको भाई. तुम्हाला राहायचं ना खरोखर असं साईडला राहायचं भाई. खतरनाक घेतल्या काय भाई, घरबीर एकदम खतरनाक बांधलाय भाईने. प्राऊड फील करतो मी त्याच्यावरती भाई. खुशीने स्वतःच्या हिमतीवरती बांधलाय भाईने. एक रुपयात पैसे कमवून बांधलेला घर आहे भाई. प्राऊड फील करतो भाई आपण. पप्पाची जुनी रिक्षा, पप्पानी पण पैसे कमवलं थोडंफार रिक्षावर जाऊन आम्हाला बनवले, रिक्षा याला बनवले. आणि भाई शिकले पण पक्का. किंवा शिकले तुला? तिसरी का बोलला तू? तिसरी ना, ग्रॅज्युएट आहे भाई. ग्रॅज्युएट कशामध्ये? ग्रॅज्युएशन IT मध्ये. मी पण ग्रॅज्युएट आहे युट्यूब मध्ये. चला भाई निघू. शर्ट बीट घेऊन शर्ट बीट ना तर कस्टमरचा द्यायचा तो ऑर्डरचा. डब्बा घेतलाय भाई. खाले ना तुम्ही ना, तर माझा डब्बा खाते दरवेळी यार. यो दुसरा काही नाही, लय टेन्शन येते. पण खाल्ल्या टेन्शन पक्का ना खाशील ना? याजीत लय भीती वाटते. डब्बा आणला का योच खाते. आज खाऊ नको हा, प्लीज. एक टेस्ट करायला चिकनचा डबका देईन, कारण की याची पण डाएट चालू नाही. याला बरा नाही भाई, बाकी काही नाही. म्हणून याला बोललो चिकन खाऊ नको तू आज, गरम होऊन तुला नंतर. याला नाही तर झोपणार होता मग तुला एवढं या नव्हता. मी गेलो पण असतो, तुला बोललो येतं का नाही ना, तर गेलो असतो. असं आहे लगेच निघता मी. भाईला बोललो बोललो जायचा काय, लगेच जायचं. विषय करून टाकला. टर्न मारायला कसा असं जे ना बाईच्या घराच्या इथून निघालो आपण.
चाली पक्की आहे तिथं बघा, चाली पक्की आहे. ही जागा पण घेऊन टाक. मी तर बोलता हा मी तुला बोललो ही जागा येते का घर बांधायला. खुर्ची. गाईज पनवेलच्या शॉपला आलोय. आपला हा पनवेलचा शॉप आहे आणि या साईडला आर्टिकल बघा सगळे जबरदस्त. आता टी शर्ट वगैरे आपण इम्पोर्टेडमध्ये अवेलेबल केलं तुमच्यासाठी आणि हाफमध्ये असे डाऊन शोल्डर शर्ट सुद्धा. आणि क्रॉक्सचा भाई एवढा डिमांड आहे ना. आणि या स्लायडर मागवलेत आपण असणारे क्रॉक्सची. स्लायडरची क्वालिटी पण एकदम कडक असणार आहे, कारण की मार्केटला ह्या क्वालिटीच्या लवकर ठेवत नाही मित्रांनो. याच्यामध्ये पण कॉपी वगैरे येतात. तुम्ही ह्या आपल्या शॉपवरती या, व्हिजिट करा आणि घेऊन जावा. भरपूर सारे कलर वगैरे त्याच्यामध्ये हे बघा. ऑनलाईन पाहिजे असेल तर मी नंबर देतो, नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट काढून ऑनलाईनसुद्धा मागू शकता. ब्लॅक, डार्क ग्रे, व्हाईट आणि कोणता आहे रेड आणि ऑरेंज टाईपमध्ये ग्रे कलर. चेक करा, हे सगळे कलर असणार आहेत. तुम्हाला यांचा स्क्रीनशॉट काढायचा आणि या नंबरवरती दिलेल्या लगेच व्हॉट्सअपला पाठवायचं आणि तुमची ऑर्डर बुक करायची मित्रांनो. जबरदस्त आर्टिकल आले आहे आणि शॉपवरती पण कलेक्शन भरपूर आलेलं आहे. आता सध्या जर तुम्हाला माहिती आहे रक्षाबंधन येते आहे तर डायमंडचा स्टॉक आपण पूर्ण रिस्टॉक केला आहे. चेक करा या साईडला पूर्ण डायमंडमध्ये असणार आर्टिकल एकदम जबरदस्त असणार मित्रांनो. सगळे युनिक. दाखव एक ओपन करून जरा निलेश. बघा कडकवाले आर्टिकल आपण अवेलेबल केले सगळे तुमच्यासाठी. डिझायनर आर्टिकल अवेलेबल केले. चेक करा केवढे सुंदर. रक्षाबंधनसाठी खास करून हा सगळा स्टॉक आपण ॲड ऑन केला मित्रांनो. हे चेक करा सगळे युनिक स्टफ असणार आहेत. लवकर शॉपला व्हिजिट करा किंवा अशा टाईप डेनिममध्ये पण तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो. हे चेक करा केवढे सुंदर शर्ट असणार. एकदम युनिक शर्ट. जर तुम्हाला बाईंग करायचे असतील तर आईकुरा मेन्सवेअरला नक्की व्हिजिट करा. आपला एक करंजडेमध्ये शॉप आहे पनवेलमध्ये, एक डोंबिवलीला आहे कोलेगावला आणि एक हात भिवंडीमध्ये मानकोलीमध्ये. असे तिन्ही ठिकाणी आपले शॉप आहेत. तुम्ही व्हिजिट करा आणि परचेस करा. भरपूर सारी खरेदी करा आपल्या आईकुरा मेन्सवेअरवरनं. आता सध्या तर मी थोडाफार काम आहेत ते कामं करतो आणि मग निघूयात आपण घरी. बोललो ना मला डबा नको खाऊ, याला बोललो खाला डबा शेवटाला नाही खाला. तूच दिला, तू बोला खा बोलते. कसं देणार नाही माझ्या पोटात दुखल बोलते. मग खा बोलते. अरे मग तुला समजायला पाहिजे ना माझा डबा आहे. अरे मी खाणार नव्हतं, तू बोलला खा बघला खाला मग. अरे मी तर असंच बोललो वर्षानं खा. तू लगेच घ्यायचा का अर्धा डबा खाली खायला दिसला कोण ना खाणार. काला माहिती मूस काला. आता आम्ही निघालो आपल्या शॉपवरनं, काम वगैरे केले. डायरेक्ट बाईला सोडायला लागेल, गाडीने आणली तर घरा सोडायला लागेल. गाईज बघता घरी आलोय. गाडी इथं नको लावायला, आज गाडी आपण इथं आतमध्ये टाकू. आपली पक्की जागा आहे, काय टेन्शन नाही गाडी लावायला. पाऊस थांबला रे देव पावला. थांबला पाऊस. मस्त पाऊस थांबल्यावर जरा बरं वाटतंय ब्लॉग वगैरे शूट करायला. नाहीतर काय 2 मिनिटं पण बाहेर नाही यायला भेटत. ती काय कोणाची बघते गाडी. डब्बा आणला तुला धुवायला, त्या भाऊनी खाला अर्धा डब्बा माझा. तुला माहिती आहे कोणता भाऊ माझ्याबरोबर असतो.